नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो मी नेहमी विचारतो, कुठला? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण आपला जन्मच आहे हसण्यासाठी. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला हसायला आणि हसवायला घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे फेअर अँड लवली फूबाई पुन्हा आहे पॉट बॉय फ्रुटी. तर मंडळी, कसं असतं ना, आयुष्यामध्ये जाहिरात फार महत्वाची असते. जाहिरात वेगवेगळ्या पद्धतीची असू शकते. जाहिरात टेलिव्हिजनची असू शकते, जाहिरात पोस्टरची सुद्धा असू शकते. एक मिनिट आहे. ए हॅलो हॅलो, शूट चालू आहे इथं, माझं काहीतरी चाललंय इथे. तुझं काय चाललंय मध्ये मध्ये मध्ये? एक मिनिट. आत घरात मादे पाहुणे येणार आहेत. दोन पाहुणे येणार आहेत. सर, आज मेरे पास बहुत सारे पाहुणे आने वाले. दिलीप प्रवळकर काका आने वाले, ऋषिकेश जोशी आने वाले, अनिकेत विश्वास राव आने वाले हैं, समीर पाटिल आने वाले हैं, पूजा सावंत आने वाले हैं, नेहा जोशी आने वाले हैं, लेस्ली लोइस आने वाले हैं. कौन है तुम्हारे पास? आईला माझ्याकडे कुणीच नाही. तेच सांगतोय, तुझ्याकडे कुणीच नाहीये. तरी पण माझे पाहुणे येणार म्हणजे येणार. तुला बाजूला एका लुगड्यासाठी भांडताय दोन बायका? काय चाललंय तुमचं? हे बघा, अरे पप्पा, प्लीज आज शांत बता. आज माझे पाहुणे येणार आहेत. मी ठरलेलं आहे आज माझे पाहुणे. गप्पा बसा. आज फक्त माझे पाहुणे येणार आहेत. तुमचे कोण पाहुणे येणार आहेत? तुमची आई येणार आहे. आज कोण आणणार आहे हा माणूस? कोणाला माहिती? मरू दे यार. आईला आईच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलं पोरांच्या. गेले बिचारी. आज तुझी खूप आठवण येते ग. नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो. जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. अरे ही शिट्टी का वाजवतायत कुकरची? अरे ती शिट्टी बंद करा ना. कोणी आहे का घरात? में तेरी अजब सी अदाएं हैं. दिल को बना दे जो पतंग सांसें ये तेरी वो हवाएं हैं. आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं. हो आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं. दिल को बना दे जो पतंग सांसें ये तेरी वो हवाएं हैं. हॅलो, एक मिनिट, फोन आलाय मला. जरा एक मिनिट. हॅलो, मी नंतर बोलतो. मी स्वप्नात आहे. अहो मी हॅलो बोलतेय. अच्छा, तुम्हाला बोलायचंय, बोला. हो, काय करताय? एक मिनिट. कोण आहात तुम्ही? कोण आहे मी? नवऱ्याला विचारती कोण आहे मी? दोन पोरांना माझ्या पाठीवर सोडून गेली, आता आलीस आणि मला विचारती कोण आहे मी? हे बघा, चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी अब नाम को तेरे नाम जीवन अपना सारा सनम तेरी कसम, सनम तेरी कसम, कसम पैदा करने वाले की. काय चाललंय हे तुमचं? गेस्ट आलेत माझे आणि त्यांच्याबरोबर गाणी कसली म्हणताय? सॉरी सॉरी सॉरी. काय सॉरी सॉरी सॉरी? कोण समजला तुम्ही त्यांना? सॉरी सॉरी. काय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
पूजा सॉरी, मी माफी मागतो सुरुवातीला. काय आहे ना, मला जे पप्पा मिळाले ते मला विसरतात नेहमी. त्यांनी थोडीशी म्हणजे अडचण केली तुझ्यासाठी, त्याबद्दल मी माफी मागतो तुझी. No problem. पण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पोस्टर बॉयची हिरोईन पूजा सावंत. तर मंडळी, सध्या सगळीकडे ज्या सिनेमाची खूप चर्चा आहे आणि सगळीकडे ज्या पिक्चरचे पोस्टर्स लागलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, ती फिल्म म्हणजेच पोस्टर बॉयज. आणि या फिल्म मधून पूजा सुद्धा आपल्याला भेटते. तर पूजा, हा एक्सपिरियन्स कसा आहे? पोस्टर बॉयज या फिल्ममध्ये काम करण्याचा एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होता. कारण का ह्यामध्ये दिलीप काका आहेत, दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव आणि श्रेयस तळपदेंनी प्रोड्यूस केली ही फिल्म. दीप्ती तळपदेंनी कॉस्ट्युम्स केले आहेत. सगळ्यांसोबत काम करताना इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं की आम्ही 23 दिवसांचं स्केड्यूल होतं फिल्मचं आणि ते स्केड्यूल कधी संपलं आम्हाला काहीच कळलं नाही. सो इट वॉज लाईक अ फॅमिली. आणि हीच पॉझिटिव्हिटी आम्हाला तुम्हा सर्वांना चित्रपटातही दिसेल. सो लेट्स होप फॉर द बेस्ट फॉर द फिल्म. क्या बात है, क्या बात है. मला आलेला उत्साह आलेला आहे की पोस्टर बॉयज नक्की काय असणार आहे. आणि या पिक्चरच्या निमित्तानं एका खूप मोठ्या व्यक्तीबरोबर तुम्हाला काम करायला मिळालं. ती व्यक्ती म्हणजेच दिलीप काका, दिलीप प्रभावळकर. त्यांना जरी आपण फिल्ममधले चौकट राजा म्हणत असलो तरी मराठी इंडस्ट्रीतले ते अभिनयाचे बादशाह आहेत. आणि माझं भाग्य आहे की ते आज फुबाई फुच्या या मंचाला भेट देत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दिलीप प्रभावळकर यांचं. दिलीप काका, पहिल्यांदा तर स्वागत आणि मला आशीर्वाद तुमचे. या गोष्टीचं कारण असं आहे मंडळी, ज्या माणसाच्या भूमिका बघून मी नकला करायला शिकलो, कधी मला वाटलं नव्हतं की मला इतक्या लवकर त्यांना भेटता येईल. दिलीप काका, तुम्ही जेवढ्या भूमिका केलेल्या आहेत त्या सगळ्या लोकप्रिय आहेत. आणि मला जसं कळायला लागलं की आता आपल्याला अभिनय जमतो असं स्वतःलाच वाटायचं मला. तर 9वी 10वीला असल्यापासून मी तुमच्या अभिनयाच्या नकला करायचो. आणि तुम्ही जेवढी कॅरेक्टर केलेली आहेत, अगदी हसवा फसवीतली 5-6 कॅरेक्टर्स, टिपरे असेल किंवा काय जे असेल ते मी माझ्या आरशासमोर करून बघायचो. आणि माझे घरचे मला रोज शिव्या घालायचे की हेच करण्यास काय आयुष्यात. म्हणलं मला खरंच हेच करायचं आहे आयुष्यात. आणि साक्षात ती व्यक्ती आज माझ्यासमोर आहे. मला खूप आनंद होतो. तर दिलीप काका, मला तुम्हाला विचारायचं की फुबाई फूच्या माध्यमातून आम्ही लोकांना हसवण्याचा खूप प्रयत्न करतो. आणि विनोद खरं तर आम्ही तुमच्याकडूनच शिकलेलो आहोत. तुम्ही विद्यापीठ आहात त्याचं. तर फुबाई फू तुम्ही बघता का आणि कसं वाटतं तुम्हाला? नाही, खरंच बघतो मी. आणखीन दरवेळेला असा नवीन विनोद निर्माण करणं, नवीन लोकांना हसवत ठेवणं, नवीन नवीन कल्पना काढणं हे खरोखर खूप कठीण आहे. विनोद करणं किती कठीण आहे मला माहिती आहे थोडासा स्वतः अनुभवावरून. आणि दरवेळेला त्यातला एक फ्रेशनेस, ताजेपणा ठेवणं हे अतिशय कठीण काम आहे. तुम्ही खूप यशस्वीरित्या करते असं मला वाटतं. म्हणून तो एवढा लोकप्रिय कार्यक्रम आहे तो. तर दिलीप काका, पोस्टर बॉयज हा तुमचा नवीन सिनेमा येतोय आणि याच्यामध्ये तुमची एक आगळी वेगळी व्यक्तिरेखा आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. समीर पाटीलनी लिहिले आणि दिग्दर्शित केले हा. आणि मी नारबाची वाडीमध्ये कोकणी शेतकरी झालो होतो, गरीब. इथे घाटी शेतकरी झालोय आणि सधन शेतकरी आहे. त्याच्यामुळे मला मजा आली करताना. आता मी टी-शर्ट घातलंय पण तू जर मला यंग वाटते, मी आधी आणखीन यंग वाटते. पण तू पोस्टरचं बघितले असतील आमचे पोस्टर बॉयजचे, तर त्याच्या मी स्वतःला एक्सपोज केलंय. हा वेगळा आहे माझा मुद्दा सगळा. मला यायचंच आहे खरंच. कारण 6 पॅक बॉडी माझी आहे. मला हे मलाही माहित नव्हतं. त्या पोस्टरवरनं मला कळलं की माझी 6 पॅक बॉडी आहे म्हणून. बघा मजा आला. मी 3 जण असे ते पोझिस देऊन उभे त्याच्यामध्ये आहे. खूप वेगळ्या तऱ्हेचा सिनेमा आहे हा. आणि वेगळ्या तऱ्हेचं ह्युमर याच्यामध्ये, खूप विनोद पण खूप वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये मला ती स्क्रिप्ट समीरकडनं ऐकता क्षणी ती आवडली आणि आम्ही जाम धमाल केली आहे. मी, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव या सिनेमात. क्या बात आहे. आम्ही 3 पोस्टर बॉयज आहोत, वेगवेगळ्या वयाचे. वेगवेगळ्या वयाचे. आणि त्यातले सगळ्यात यंग पोस्टर बॉयज जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. तर आणखीन 2 जे पोस्टर बॉयज आहेत जे पोस्टर मधून नेहमी आपल्याला दिसत आहेत, त्यांना आता मी इथं या मंचावरती आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. अनिकेत विश्वासराव आणि ऋषिकेश जोशी. ऋषिकेश, अनिकेत, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. अनिकेत तर फुबाई फू मध्ये खूप वेळा येऊन गेलेला आहे प्रमोशनला. म्हणजे मला आता तर लोक विचारायला लागलेत की या पर्वात अनिकेत जिंकणार आहे का तुमच्याकडे. तर अनिकेत आमच्याकडे खूप वेळा, खूप फॅमिलियर आहे. एका माणसावर थोडेसे आम्ही नाराज आहोत, ते म्हणजे जोशी सर.
की जोशी सर तुम्ही फुबईफूमध्ये येत नाहीये सध्या, म्हणजे इतके तुम्ही बिझी असता, इतकं नाटक सिनेमा लेखन माहिती तुम्ही खूप बिझी आहात, पण आम्हाला नका ना विसरू तुम्ही. नाही मी विसरलेलो नाही अजिबात. विसरायचं का त्याच्यामध्ये? आपल्याच लोकांना कोणी विसरतं का? आणि प्रॉब्लेम खरा काय माहिती आहे का, मला अजूनही तुझ्यापेक्षा जास्त चांगला विनोद करता आलेला नाही, त्यामुळे कॉम्प्लेक्स येतो मला भयंकर, त्याच्यामुळे मी घाबरतो याला. झालं म्हणजे असं बोलायचं म्हणजे आम्ही परत काय बोलायलाच नको याच्या पुढे. हे बघ, प्रत्येक वेळेला निंदा ही वाईट शब्दातच करायला पाहिजे असं काही नाहीये. इथे येताना तयारी लागते, तयारी केल्याशिवाय इथे येता येत नाही. तुम्ही खूप तयारी केली, टी शर्ट वगैरे घालून पोस्टर बॉयचं सगळं प्रमोशन, याच्यापेक्षा काय वेगळी तयारी पाहिजे? आणि नाही हो ते बरोबर आहे. तयारी म्हणजे पूर्ण सिनेमासाठी आम्ही किती कष्ट घेतलेले आहेत ते पोस्टर बघून कळलं असेल. ऍक्च्युली तसाच आहे मी, 6 पॅक वाला. हो हा दिलीप काका, अरे तुला माहित नाही, दिवस रात्र व्यायाम करून आम्ही ती बॉडी कमावली होती, पण शूटिंग संपल्याबरोबर बॉडीला कळलं की शूटिंग संपलंय, त्याच्यामुळे मग दिवस रात्र याच्या मार्गदर्शनाखाली तिघांनी मेहनत करून करून ती बॉडी कमावली होती. पोस्टर बघतानाच कळतं की तुम्ही लंगोटी मित्र असणार पिक्चर मध्ये. हो. तसेच गेटअप मध्ये आहात तुम्ही. पण एक आगळं वेगळं तुम्हाला एक्सपोजर यामुळे मिळालं असं म्हणायला हरकत नाही खऱ्या अर्थानं. या सिनेमात आणखीन एक हिरोईन आहेत, मला त्यांना आता या मंचावरती आमंत्रित करायचंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात नेहा जोशी यांचं. पोस्टर बॉयचं गाणं ना मला फार आवडतं. या गाण्यामध्ये हे सगळे डान्स बिन्स करत असतात आणि दिलीप काकांनी पण त्याच्यामध्ये डान्स केलेला आहे. या सगळ्या मंडळींच्या सोबतीनं आणखीन एक माणूस आहे, ज्या माणसानं या सगळ्यांना बांधलं. या पोस्टरमध्ये ज्यांना त्यांनी बरोबर फिट केलेलं आहे ते म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक, जे खरं तर खूप उत्तम अभिनेते आहेत आणि दिग्दर्शनाकडे आता वळलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती स्वागत करूयात पोस्टर बॉय सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील यांचं. नेहा, समीर सर, तुमचं अतिशय मनापासून स्वागत. थँक्यू. आणि पोस्टर बॉईज बद्दलची जी उत्सुकता आहे ती आता जवळजवळ शिगेला पोहोचलेली आहे, कारण जवळजवळ गेले 1.5 महिना मला वाटतं मी बघतोय की पोस्टर बॉईज येते. आणि विशेष म्हणजे श्रेयस तळपदेंचा सिनेमा, एक गाणं ज्याच्यामध्ये श्रेयस पण दिसत आहेत आम्हाला, ही सगळी मंडळी दिसत. क्युरिओसिटी पण आहे की काय असणार आहे सिनेमामध्ये. मला तुम्हाला विचारायचं आहे की दिग्दर्शनाकडे तुम्ही आता वळलेला आहात आणि हा पहिला भव्य दिव्य सिनेमा करताना कसं वाटतंय? खूप उत्तम वाटतंय. खूप मजा आली. इनफॅक्ट हा सिनेमा करताना जेव्हा याची गोष्ट सुचली तेव्हा हे माहीत नव्हतं की खरंच हा सिनेमा मला करता येईल, किंवा तेव्हा असा माझ्या डोक्यात काही विचार नव्हता की 2009 साली कधीतरी ही गोष्ट सुचली, तर तेव्हा विचार असा काहीच नव्हता की मी ही फिल्म डिरेक्ट करीन कधीतरी. आणि अचानकपणे हे सगळं झालं असं मी म्हणेन. खूप योगायोग घडला आणि मी श्रेयसला भेटलो आणि हे सगळं झालं. आणि या मंडळींनी माझ्याबरोबर काम केलं, माझ्यावर विश्वास ठेवला. मी खरं तर पायलट करीन दिग्दर्शक असूनही यांनी सगळ्यांनी त्या माझ्या विषयामध्ये आणि त्या स्क्रिप्टमध्ये खूप इंटरेस्ट घेतला, त्यामुळे हे सगळं छान झालं. सो आय एम व्हेरी एक्सायटेड अबाउट दिस. क्या बात आहे. नेहा, तुमचा या सिनेमामध्ये विशेष रोल आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऋषिकेश जोशी यांच्या बायकोचा रोल मी केलाय. फारच विशेष रोल आहे. सगळ्या मुलींना हेवा वाटावा असा रोल आहे, कारण अत्यंत कजाग बायको आहे मी. पण या चित्रपटाचं म्युझिक डिरेक्शन हा एक वेगळा मुद्दा आहे. खरं तर खूप मोठं संगीत क्षेत्रातलं नाव लेस्ली लुईस, ज्यांनी या चित्रपटाला संगीत दिलेलं आहे. मला खूप आनंद वाटतो की आता हिंदी माणसं आमचं मराठी म्युझिक मोठं करतायत आणि मराठी म्युझिक ते हिंदीमध्ये घेऊन जातील याची मला अपेक्षा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात लेस्ली लुईस यांचं. तसं हे गाणं आहे सर, तसंच माझ्यासाठी पण हा धक्का होता की या सिनेमाचं म्युझिक तुम्ही केलं, कारण खूप अप्रतिम गाणी झालीत आणि पोस्टर बॉयज हे गाणं तर आता घराघरात वाजते. लहान लहान मुलं पण हे गाणं म्हणतायत, त्याच्यावरती डान्स करतायत. तर ओव्हरऑल या फिल्मचा एक्सपिरियन्स सर तुमचा कसा होता? माझा म्हणजे पहिल्यांदा मी मराठीमध्ये म्युझिक देतो आहे, तर जेव्हा श्रेयस भेटायला आलेला तेव्हा मला असं वाटलं की जेव्हा त्यांनी नॅरेट केलं स्टोरी, असं वाटलं काहीतरी वेगळं फिल्म आहे आणि मला करायला पाहिजे. आणि जे तिन्ही गाणी जे आहेत ते स्क्रिप्टवरच मी कंपोज केले. म्हणजे जे सिच्युएशन आहे त्या, जसं पहिले जुने पुराणे फिल्ममध्ये असायचे तेव्हा
स्टोरीवर गाणं लिहायचं. तर आता मी काय केलं, श्रेयसनं सांगितलं की मी असं असं कंपोज करतो, पण फक्त मी गिटारवर कंपोज करतो. हां, म्हणजे तो ट्रॅक वॅग ऐकायला मिळेल नाही. तर श्रेयसला आवडलं गाणं अँड ही ओकेड इट. 1 मिनिटात इट वॉज ओके. आणि सेकंड गाणं पण तसंच झालं. आणि थर्ड गाणं पण फक्त गिटारवर मी त्यांना असं प्रेझेंट केलं. बरं वाटते का आता मला खूप लोक विचारतात का सर आपले एक गाणं जे आहे ते शंकर महादेवनी गायलं आहे आणि सगळे मला विचारतात सर इट्स सच अन ऑसम सॉन्ग, हे हिंदीमध्ये का नाही आहे? तर मी म्हणतो का मराठीमध्ये पहिलं आलं तर काय प्रॉब्लेम आहे. वाह वाह वाह, क्या बात. नमस्कार मंडळी, मी बालाजी वडनेरकर. या वडनेरचं FM केंद्र आहे. मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर, मराठवाडा आणि विदर्भातील आया बहिणींना आणि मर्द मराठ्यांना पोस्टर बॉयजचा मानाचा मुजरा. हे वाले गाणं लाव ना. पोस्टर बॉयज शहरात खेड्यात आईच्या गावात आले पोस्टर बॉय. आत्ता जसं सरांनी सांगितलं की श्रेयस त्यांच्याकडे गेला होता. आमच्या सिनेमात एक सिच्युएशन आहे जी स्क्रीन प्लेमध्ये लिहिलेलीच आहे की फिल्म सुरू होते ती एका जत्रेत आणि त्यात एक गाणं आणि त्या गाण्यात पहिलं कडवं समजा भक्तिगीत आहे, दुसरं कडवं आहे रोमांस आणि तिसरं कडवं आहे जे एकाच गाण्याचे हे 3 भाग आहेत आणि तिसऱ्या कडव्यात लावणी आहे. हां, आणि या 3ही कडव्यांमध्ये आमची ही 3 पात्र पोस्टर बॉयज आमचे इंट्रोड्यूस केले जातात. अशी सिच्युएशन आम्ही लिहिली होती. ती सिच्युएशन घेऊन आम्ही लेस्ली सरांकडे गेलो आणि लेस्ली सरांना श्रेयसने सगळं सांगितलं की हे असं आहे असं आहे असं आहे असं आहे. आणि मला तर ते म्हणाले हे 3 गाणी करायची आहेत का आपल्याला? तर नाही, एकाच गाण्यात हे 3 मूड हवे असं झालं. त्यावर ते म्हणले अच्छा अच्छा, म्हणजे तुला अमिताभ बच्चन हवा आहे, जो रोमॅन्सही करू शकतो, जो फायटिंगही करू शकतो, जो भक्तिगीतही गाऊ शकतो, असं एकाच गाण्यात तुला 3 हवं, एकच माणूस हवा आहे. त्याच वेळेला आमची एंट्री आहे आणि त्याच वेळेला त्यांची एंट्री पण आहे. भक्तिगीताच्या वेळेला मी आहे, रोमांसच्या वेळेला अनिकेत आणि पूजा आणि लावणीच्या वेळेला हाय. सरांनी म्युझिक दिलंय पण याला स्वरबद्ध केलंय खूप दिग्गज गायकांनी. माझ्या माहितीप्रमाणे अवधूत गुप्ते यांनी गायलेलं आहे, स्वप्नील बांदोडकर गायलेले आहे, बेला शेंडे यांनी गायलेलं आहे, शंकर महादेवन. खूप दिग्गजांनी मला वाटतं या सिनेमाच्या गायनामध्ये भाग घेतलाय. आणि महाराष्ट्राची लोककला खरं तर ज्यांच्या रक्तामध्येच आहे असे एक गायक आज आपल्याकडे या सेटवरती सुद्धा आलेले आहेत ज्यांनी या सिनेमातलं गाणं गायलंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नंदेश उमप यांचं. नंदेशजी, तुमचं मनापासून स्वागत आणि नेहमीप्रमाणे हसणारं प्रसन्न व्यक्तिमत्व. आलं की सगळं वातावरण प्रफुल्लित करून टाकतात. तर या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही एक गाणं गायलेलं आहात, काय एक्सपिरियन्स आहे? फार वेगळा आहे कारण याच्यात सगळी दिग्गज मंडळी काम करतायत. दिलीप काका आहेत आणि हे जेव्हा मला कळलं, मला समीरने सांगितलं की तुला खूप मला टेन्शन आलं होतं आणि त्यात लेस्ली सरांचं म्युझिक, त्यांच्याबरोबर मी काम केलंय तरी देखील वेगळं टेन्शन होतं. एक तर हे टेन्शन होतं की मला पोवाडा आणि गोंधळ नाही गायचं आहे. हे वेगळं जॉनरचं गाणं होतं माझ्यासमोर आणि खूप मजा आला. म्हणजे सरांबरोबर काम करायला खूप धमाल वाटली. एक तर त्यांची गंमत मी सांगतो, त्यांना नेमकं माहीत असतं की कुठं हेल द्यायचा. त्यांना नेमकं माहिती आहे की इथे जोर द्यायचा आहे, इथंच मला एवढंच पाहिजे, नाही खाली नाही वर, मला यामध्येच तुझा आवाज गेला पाहिजे आणि मला तेवढाच तुझा व्हॉइस पाहिजे, तेवढीच तुझी ती कपॅसिटी मला पाहिजे. ही त्यांनी करून घेतली माझ्याकडनं आणि आज मी या मंचावर या सगळ्या दिग्गजांबरोबर आहे. खूप बरं वाटतं, खूप वेगळं गाणं गायला मला. वाह 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 वाह. पाहुणे आले पाहुणे आले का? नाही पोस्टर लावले त्यांची. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे यांना ओळखतो मी. अरे वा वा वा, हे नवीन प्रभाकर. पहिचान कोण? हे बघा, खूप मोठी माणसं आहेत. आजच्या दिवस कुणालाही ओळखू नका प्लीज, ते प्रभावळकर आहेत. अच्छा अच्छा, याला पण ओळखतो मी. कसला नाचतो. हो हो हो, कातील कातील. वा वा. अमृता खानविलकर ना.
काय संबंध आहे? अनिकेत विश्वासराव आहेत ते. यांना तर चांगले मित्र आहेत माझे. हो का? अशोक हांडे. अरे बाबा, कमाल कमाल. सीझन संपला आता पिक्चर करते. काय संबंध त्याला तुम्ही अशोक खांडे म्हणालात? अरे सगळं करतात ते. सीझन मध्ये आंबे विकतात, नंतर ऑर्केस्ट्रा आहे त्यांचं, सगळं करतात ते. हे बघ साहेब, संदीप खरे लिहितात नाही, गाणी लिहितात, माहितीये मला. हे बघ, यांना तर कोण अख्खा महाराष्ट्र ओळखतो. बरोबर. बघ, उषा उपम, प्यार करने वाले प्यार करते हैं कौन से. झालंय त्यांना भेटून मगाशी. सॉलिड आहे. सोफा सॉलिड आहे. नेहा धुपिया. आता त्यांना तरी सोडा. नको. नाही लय जवळची. लेस कशी आहे वेफरची कंपनी? लेस एवढं लेस खातात पण काय वजन लूजच होत नाही. लेस ना ते खूप मोठे म्युझिक डिरेक्टर आहेत, लेझली लुईस. पप्पा झालं तुमचं? येतो. सॉरी, मी माफी मागतो सगळ्यांची, कारण इतकी मोठी माणसं माझ्याकडे येतात. खरं तर त्यात ही माणसं माझ्या घरातली अशी आहेत ती थोडीशी त्रास देतील, तुम्ही सहन करा. पण आत्तापुरता आज खरं तर सगळ्यांमधलं यंग व्यक्तिमत्व ज्यांना मी म्हणतो ते म्हणजे दिलीप काका आमचे. ते बसलेले आहेत आणि त्यांना मला बरेच प्रश्न करायचे आहेत. पण आतापर्यंत तुमच्याही मनात जो एक प्रश्न आहे, माझ्याही मनातला एक प्रश्न आहे, अनेक मंचावरती हा प्रश्न सर तुम्हाला विचारला गेला असेल, तरी पण पुन्हा एकदा मला विचारायचंय की आत्तापर्यंत तुम्ही जेवढ्या भूमिका केल्यात, मग हिंदीमध्ये असतील, मराठीत असतील, नाटक आहे, सिनेमा आहे, प्रत्येक भूमिका वेगळी आहे आणि ती भूमिका वेगळी व्हावी म्हणून एक विशेष मेहनत तुम्ही घेता. मग त्याचा गेटअप असेल, त्याची लकब असेल त्या कॅरेक्टरची. तर हे सगळं करत असताना तुम्ही कोणाला ऑब्झर्व करता की हे तुमच्या कल्पनेतून आलेलं असतं? नाही, मुद्दाम ऑब्झर्व करून असं नाही करत मी. विशेषतः बाईचा रोल जेव्हा मी केला होता वासूजी सासूमध्ये किंवा दीप्ती प्रभावळकर पटेल मुंबई, तेव्हा मला पुष्कळ लोकांनी विचारलं की तू कुठे नऊवारीतल्या बायका ऑब्झर्व केलंस का? तसं मी ऑब्झर्व नाही केलं. पण काही रोल्स तुम्हाला गेटअपमुळे मिळतात. मग तुम्हाला ज्या तऱ्हेचा मेकअप केला जातो, त्या तऱ्हेचा गेटअप तुम्हाला केला जातो, त्यामुळे तुम्हाला ते कॅरेक्टर मिळत असतं. कधी कधी आवाजामुळे तुम्हाला मिळतं. ते गंगाधर टिपरे सिरियल जी होती त्याच्यामध्ये आबांचा मला आधी आवाज मिळाला, मग कॅरेक्टर मिळालं. तसं इथे समीरच्या सिनेमात पोस्टर बॉईजमध्ये मला ती कथा आणि ते सिच्युएशन्स किंवा प्रसंग यांच्यामुळे माझं कॅरेक्टर मिळालं. त्यातलं त्यांचं मिस्किलपणा, भारदस्तपणा, त्यातला प्रतिष्ठित असल्याचा एक आव, आणखीन असा जो सगळं ते आब राखून चालणं वगैरे जे आहे, सगळं कुटुंबवत्सल माणूस आहे, हे सगळं तिथलं मला घडवलं त्या समीरच्या स्क्रिप्टनी, स्टोरीनी आणि त्यातल्या प्रसंगांनी. दिलीप काका जेव्हा स्क्रिप्ट त्यांच्याकडे येते तेव्हा ती सगळी स्क्रिप्ट वाचलेली असते. त्यानंतर त्यांचे संवाद त्यांनी अंडरलाईन केलेले असतात, काय काय आहेत, त्यांच्या सोयीनुसार त्यात थोडेसे बदल केलेले असतात. कुठल्या शब्दावर स्ट्रेस आहे, कुठल्या याच्यावर काय आहे, एवढं त्यांचं वर्किंग झालेलं असतं. पण तुला खरं सांगू निलेश, अगदी प्रांजळपणे सांगायचं तर मला ते कॅरेक्टर करेपर्यंत, कॅमेरासमोर किंवा स्टेजवर करेपर्यंत मला खूप असुरक्षित वाटतं. तर हे सगळं ना माझे हे सारखे फोन डायरेक्टरला हे करणं वगैरे, मी चाचपडत असतो. त्यातलं काहीतरी मिळेल आपल्या हाताशी की त्यातनं मला ते त्या किल्लीनी तो कॅरेक्टरचा दरवाजा उघडेल असं. ऋषिकेशजींना विचारतो की काय प्रकरण घडलंय बुवा हे पोस्टर बॉयचं? हे जगन देशमुख, मी सदानंद कुलकर्णी, शाळा मास्तर, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व गावातलं, आणि अर्जुन जगताप, अनिकेत विश्वासराव हा एक सडाफटिंग तरुण गावातला उन्हाळ मुलगा. त्याचं एका मुलीवर प्रेम आहे आणि लग्न होण्याच्या बेतात आहे. ती पूजा सावंत यांच्या घरामध्ये यांच्या मुलीचं लग्न आहे. आणि माझी ही जी कजा बायको आहे, म्हणजे आम्हाला 2 मुली आहेत आणि तिचं सतत तगादा असा आहे की मुलगा पाहिजे. या नेमक्या अशा घरातल्या सगळ्यांच्या परिस्थितीमध्ये
अचानक एकदम यांच्या व्याह्यांचा ह्यांना फोन येतो की ही सोयरीक मोडली. अरे बापरे, कळतच नाही मग. लग्नाचं बोलणं आता व्हायचं आणि मग ह्याच्या कल्पू डार्लिंगच्या वडिलांचा फोन येतो. तो म्हणतो की मी मुलीला विहिरीत ढकलीन, पण बाप जन्मात तुझ्याशी लग्न लावणार नाही. आणि माझी बायको डायरेक्ट शाळेत मी सुनामी लाटेची प्रक्रिया कशी होते ही मुलांना सांगत असताना अचानक एकदम दारामध्ये सुनामी येऊन उभी राहते आणि ती म्हणते की आता आपण कोर्टातच भेटू. आणि आम्हाला कळतच नाही की काय झालं नक्की, असं नक्की काय झालं की या टोकाला माणसं गेलेली आहेत. आणि मग आम्हाला कळतं की एका पोस्टरवर आमचे फोटो आलेले आहेत आणि आमचं पोस्टर आलेलं असतं सरकारच्या योजनेच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचं, बिन टाका शस्त्रसंधी. म्हणजे आम्ही केली, तुमचं काय वर असा. आणि आम्ही एसटीच्या पाठीमागे आम्हाला माहित नसतं, आम्हाला न विचारता काही आमच्या ध्यानीमनी नसताना अचानक आमचे चेहरे तिकडे येतात. आधी आम्हाला भूकंपाचे हादरे बसतात, मग पोस्टर दिसतंय. काय झालं काय, त्यांची इज्जत कंप्लीट धुळीच मिळालेली आहे. मग त्याला ते लढा देण्यासाठी या व्यवस्थे आणि हे कसं आम्ही केलंय का नाही केलंय आणि जी बेआबरू झालेली आहे ती बेआबरू परत ती आबरू मिळवण्यासाठी सबंध सिनेमावर जो आम्ही लढा देतो हा अत्यंत मनोरंजनात्मक लढा आहे. आणि हा विषय म्हणजेच पोस्टर. एक बार मैंने कमिटमेंट दे दी तो मैं अपने बाप की भी नहीं सुनता. जाधव मॅडम, रोज रोज कोण करते स्वयंपाक? कालचाच बटाटा आहे तो. माझ्या घरात बाई माणसांवर हात उगारण्याची पद्धत नाही. माझा, तुमचा आणि या जगतापाच्या अर्जुनचा फोटो असलेले पोस्टर अखे टाकडीत लागलीत. या अर्जुनला, मास्तरला आणि मला कुठे पाहिलंस तुला आठवतं का? आठवतं ना. बोल. बिन टाक्याच्या पोस्टर वर बघितलं ना. या वयात कशाला केलं तुम्ही ऑपरेशन? त्याला तुम्ही आम्हाला न विचारता आमच्या तिघांचे फोटो तुमच्या नसबंदीच्या पोस्टरवर कसे काय छापले तुम्ही? खरंच मला तर आता क्युरिओसिटी वाढलेली आहे, सगळ्यांचीच वाढली असेल घरात. कारण खूप साधा थॉट आहे पण तो इतका गमतीदार थॉट आहे. मला वाटतं की हा गमतीदार थॉट कसा सुचला याची पण काहीतरी स्टोरी आहे जी मला दिग्दर्शकांना विचारायची. मी एका कार्यक्रमाचं अँकरिंग करत होतो. आणि त्यासाठी महाराष्ट्रभर फिरत होतो 2009 साली. आणि शूटिंग संपल्यावर संध्याकाळी हॉटेलात गेल्यावर आपला एपिसोड आता दिसणार आहे, त्याच्या आधी काही बातम्या यायच्या ज्या त्यांच्या रेग्युलर कार्यक्रम होतात, त्या बातम्यामध्ये मला ती एक बातमी माझ्या कानावर पडली आणि मी ती बघायला लागलो उत्सुकतेनं की काय आहे नेमकी. आणि त्याच्यामध्ये असं होतं की तिथल्या एका गावातल्या 3 माणसांना जे समवयस्क होते, एकमेकाचे मित्रही होते, कुठेतरी एका ठिकाणी काम करत असत एकाच ठिकाणी, तर त्या लोकांना एक दिवशी सकाळी उठल्यावर असं कळलं की त्यांचे पोस्टर्स लागलेत पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या पोस्टरवर. आणि त्यांचं सगळं आयुष्याची म्हणजे नासधूस झाली होती. घरात सगळी चीतू सुरू झाली होती आणि लोक विचारू लागले होते की असं कसं करू शकता तुम्ही, आजूबाजूचे जवळचे नातेवाईक येते. आणि मी म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग आहे, ह्याच्यावर काहीतरी फिल्म होऊ शकते असं एक डोक्यात आलं. सो खऱ्या अर्थानं याचा सुचवण्याचा पॉइंट हा तो आहे जी ओरिजिनल. पण त्यानंतरचं जे आम्ही ही जी पेरिफेरी आणि ही जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ही सगळी आम्ही तुमच्या कल्पनेतून निर्माण झालेली आहे. पण खरंच एखादी गोष्ट कुठेतरी आपण बघतो आणि त्या छोट्याशा गोष्टीमधून एक मोठा सिनेमा उभा राहू शकतो, ही खरंच मोठी गोष्ट आहे. आणि त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या लेखक दिग्दर्शक समीर पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. पण आज तुम्ही सगळेजण हे जे टी शर्ट घालून आला ही क्युरिओसिटी आहे माझ्यासाठी. पोस्टर बॉईज पोस्टर बॉईज पोस्टर बॉईज पोस्टर का, म्हणजे तुमचा विश्वास नव्हता की मी करेल प्रमोशन म्हणून. त्यामुळे खूप छान दिसतं हे. आणि ही आयडिया पण प्रमोशनची मला खूप आवडलेली आहे. तर कसं आहे ना, आता हे दमून थकून आले, खूप ठिकाणून त्यांनी प्रमोशन केलेलं आहे. तर मंडळी फूबाई फू हे जे नाव आहे ते खूप युनिक आहे, लोकांना खूप आवडतं या कार्यक्रमाचं की फूबाई फू कुठून आलं वगैरे वगैरे. म्हटलं फूबाई फू हे काही शोधलेलं नाहीये, हे फार जुनं आहे आणि त्याचं एक कनेक्शन इथं आहे. तर एक गाणं आहे फूबाई फू फुगडी फू आणि ते गायलेलं होतं नंदेशजींच्या बाबांनीच. तर मला वाटतं की हे गाणं एकदा आमच्या मंचावरती तुमच्या आवाजात होऊन जाऊ द्या, म्हणजे जरा वातावरण आणखीन तापेल. बिलकुल बिलकुल.
तर भारुडाला सुरुवात करूया का आपण? बोला पुंडलिकावर दे श्री ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की फू बाई फू फुगडी फू फू बाई फू फुगडी फू अरे दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू अरे दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू अरे दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाराचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ पोकळ ओ ओ ओ ओ महाराज काय लावलंय पोकळ पोकळ ते विचारतायत पोकळ अरे वेड्या वत्सा तुला कळलं नाही अरे हा स्टेज पोकळ ही काष्टाची माळ पोकळ हा ध्वनिक्षेप पोकळ मग महाराज भरीव काय भरीव भरीव अरे वेड्या या झीच्या प्रेक्षकांचं प्रेम भरीव आहे आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळ आत पोकळ बाहेर पोकळ आन म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळो आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू अन दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू फू बाई फू फुगडी फू अन दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू पण खरंच या गाण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा आठवण झाली बाबांची. एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यासाठी. चल इकडे खायला नाटक आहे. कोण आहे इकडे लोक हा कोण जमा गेले इकडे तुला काय चालू आहे काय प्रॉब्लेम या नाही काय या काय या काय चला उठा उठा चला एक मिनिट चला काय कोण आहात आपण? अबे अप टू डेट कपडे पाहणं आहे सरकारी अधिकारी आहे ना मी. ओ सॉरी सर काय चुकलं का आमचं आम्ही इथं अरे काही नाही चुकलं मला इथं शूटिंग करायची होती आरोग्य खात्यातर्फे आलेला माणूस आहे मी. आम्हाला एक ऍडव्हर्टायझिंगची शूटिंग करायची होती हे काय फालतू नाटक घेऊन बसले तुम्ही इकडे. नाही कसं आहे ना आमचं इकडे हे एक छान शूटिंग चाललंय खूप मोठे मोठे दिग्गज आले. चाललंय म्हणजे पैसे भरलेले मी इथं ऍड्रेस सेम आहे हा. अरे हिरोईनला पण आणलाय मी सोबत. कोण कोण हिरोईन आहेत? अरे कुठे गेली का ए गट्टे सॉरी मॅम माय सेल्फ डॉक्टर निलेश साबळे. अबे भैताड चाल ना बे लवकर सुरू कर ना बे शूटिंग कधीच मी उभी राहिले ना बे. अरे कपड्यावरून तर सोनाली खरे तोंड उघडलं तर सेम भारत गणेशपुरे. मिशी लावली तर सेम तुम्हीच दिसाल. हा मग पोरगी आहे ती माई. हो मग आपण हिरोईन कसं काय केलं तुम्ही तिला याच्यात? कसं काय केलं म्हणजे विदर्भाच्या पोरी हिरोईन नाही होऊ शकत. हिरोईनचा ठेका काय फक्त मुंबई पुण्याच्या पोरीने घेतलेला आहे. आमच्या पोरी हिरोईन नाही होऊ शकत. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचं रे? आमच्या पोरी शिकले सवरलेलं नाहीये. अबे तू कुठं गेला होता तू? चल थाली थल थाली 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 थल थाली काय थाली थाली थल कल्ले मॅडम 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 हॅलो मॅडम हॅलो हॅलो. तर तू कशासाठी यांना बोलवलंस इथं बाळा? माझं थुतिंग ऐकले. हा थुतिंग आहे ना आपल्या इकडे. कसलं शूटिंग करणार तुम्ही इथं? आम्ही एक ऍड करणार आहोत. हा शक्ती कापूल. काय हे? शक्ती कापूल. शक्ती कापूर. हा कसली ऍड आहे ही? ते मठ्ठल आले ना की पेटवायचे कापूल. अच्छा मठ्ठल पलतात. हो हा हे बघा मॅडम मी करणार आहे आरोग्य डिपार्टमेंट तर्फे. हा पोरगी आपली हिरोईन आरोग्य डिपार्टमेंट तर्फे. चल टेन्शन घेऊ नका थगले आलतीत आलेले आहेत. हा हे तुमच्यासाठी नाही हे माझ्यासाठी इथे आलेत. पोस्टर बॉयचं प्रमोशन आहे त्यासाठी आले ते सगळे. तू दे ना वापरतो ना त्यांना मी पण. हा तेवढाच आयल मध्ये चान्स मिळेल ना. हे बघ एका ऍड मुळे ते आधीच प्रॉब्लेम मध्ये अडकलेले आहेत. जी एका पोस्टरची ऍड आहे आता वेगळी नका ऍड करू त्यांच्या बरोबर. बघ 2 मिनिटाची आयल आहे लगेच कलेन लगेच निघेन नाही ते हितेच बतेन. धमकी देतो माणूस आल्या आल्या. मध्ये मध्ये येऊ नका. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तुम्हाला अटक करीन मी. सॉरी 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 लवकर करा लवकर निघा. लवकर करा चल पटकन बोल. मॅडम मॅडम इकली या मॅडम इकली या.
तुम्ही इथे उभे आहात हा तुमची वाक्य माहिती आहे तुम्हाला सर मॅडम सांग ना तुम्ही बे बोलता, पटकन. काहीतरी तला काहीतरी तळा करा करा असेल करा काहीतरी करा करा काहीतरी तला काहीतरी करा मच्छलांनी माजवलाय काहूल मच्छरांनी माजवलाय काहूर वाव ओके आणि मग हिलो येतो तुम्हाला कुठला हिलो आहे मला ते चॉकलेट बॉय अच्छा चॉकलेट बाई चल ये रे इकडे उभा पटकन चल इकडे सरकारी कामात अडथळा आणू नको उभा पटकन इकडे हा उभा इकडे पटकन ऐकून घ्या सरकारी ऍड आहे म्हणून तुम्हाला काय पैसे भेटणार नाही असं नाही आहे 250 रुपये मानधन आहे 2 वेळचा चहा आहे आणि नाश्ता केला तर त्याचे 30 रुपये कापून घेऊ हा चल गिर काय करायचं टेक पटकन मॅडम तुमचे डायलॉग कळले तुम्हाला हा रेडी काहीतरी तला मच्छलांनी माधवलाय काहूर येस तुम्ही बोलायचं मला धूल मला धूल मला अबे इकडे 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 हे काय आहे? हा? काय आणले क्लिप अबे हे अबे असं नाही चालत ना बे गाणं पाहिजे गाणं गाणं हे अरे बापरे नको नको तिकडे नका जाऊ ऐका थांबा थांबा सरकारी काम आहे ते काय नाही म्हणणार का सर मी काय म्हणतो सर हे गाणं थोडीशी चाल लावून घ्या ना अरे काय चाललंय तुमचं काही करून घेतो तुम्ही लोक मच्छरांनी मारला काहूर मारा धूर थोडीशी हलकीशी मारा धूर मारा धूर मारा धूर मारा धूर नाही चावणार मच्छर नाही होणार चुरचुर हे नाही चावणार मच्छर हे नाही होणार चुरचुर मारा धूर मारा धूर मारा धूर मारा धूर मारा धूर मारा धूर क्या बात है जोरात टाळ्या वाजवा. क्या बात आहे सर चल चल ही मला धूलची ताल ना धूल धूल पर्यंत जाईल बघा खपत सांगतो ओके तुम्हाला तुमचे डायलॉग कळलेत रेडी रेडी पाठांतर बोलाय का नाहीतर क्लिप घ्या क्लिप चालेल आपण डीआय मध्ये कापून टाकू ते हा चल ओके लेली रेडी मच्छरांनी माजवलाय काहूर तुम्हाला डास चावताय तसं दाखवा नाही का आनंद का झालाय डास चावतात एक मिनिट थांबा त्याला प्रॉपर्टी राहिली आहे चल हे झाला महत्वाचं राहिलं रेडी यात काहीतरी करा मच्छराने माजवलाय काहूर मारा धूर मारा धूर मारा धूर नाही चावणार मच्छर नाही अरे याला काय अर्थ आहे? अरे याला काय अर्थ आहे व्हा दूर व्हा दूर व्हा दूर मी हे बाय हे सरकारी ऍड आहे हे असं इतकं जवळ नाही चालणार आहे हा थोडं दूर अंतरावर चला चल तुलू कळते हा काहीतरी करा मच्छराने माजवलाय काहूर मारा धूर नाही चावणार मच्छर नाही होणार चुरचूर म्हणूनच जाळा शक्ती कापूर ओके ओके अरे मच्छरांचा पण मूल नाही होणार चावायचा आधी बरोबर करत होतो आधी बरोबर नाही हे बघा ते एक लक्षात घ्या तुम्ही सर सुपरस्टार आहेत ओके मला इगो हर्ट झाला की मग ते सेट अहो कशाला त्यांना गव्हर्नमेंटचं काम आहे सिनियर ऍक्टर आहे गव्हर्नमेंटचं काम आहे काहीतरी करा मच्छराने माजवलाय काहूर मारा धूर नाही चावणारा मच्छर नाही होणार चुरचूर काय मीटरच नाही याच्यात तुम्ही इलेक्ट्रिक डिपार्टमेंट तर्फे नाही आले मीटर काढायला सरकारी ऍड म्हणजे ना डिसेंट चेहरा पाहिजे एकदम एकदम डिसेंट चेहरा पाहिजे हो चल रिक्वेस्ट करा त्यांना सांगू नका द्यायला एकदाला प्लीज नाही काय आहे रिक्वेस्ट मी करीन पण ते बजेट मध्ये येतील का आपल्या रिक्वेस्ट करू ना आपण कला बरं कळतील ते एक मिनिट चल काय थलकाली आयला आमची तेवढी जरा गरिबांची आयल पूर्ण करून द्या प्लीज गरीबाची आयल सरकारी म्हणतो गरीबाची एकदा सगळे टाळ्या वाजवा सरांसाठी सर मारा दूर रेडी सर रेडी तुम्ही जवळ राहिले तरी चालतं सर ओके चल कळले ते मच्छराने माजवलाय काहूर ओके मारा धूर मारा धूर ओम फट स्वाहा
नाही चवणार मच्छर, नाही होणार चूर चूर. म्हणून जा शक्ती कापूर, शक्ती कापूर, शक्ती कापूर, ओम भट स्वाहा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. कमाल कमाल कमाल. तर पण काय आहे ना, कापूल डालण्याआधी मच्छर घाबरून पळून जातील. कुछ ऑल करते ना, मतलब चल ते आबा टिपले कला ना, म्हणजे कसं लोकांना दवलतं वाटेल एकदम. हा काहीतरी करा, मच्छराने माजवलाय काहूर. महाराज हूर, महाराज हूर, महाराज हूर. अरे शिर्या, नाही चावणार मच्छर, सामला नाही एवढा चुरचूर. म्हणून जा शक्ती कापूर, शक्ती कापूर, शक्ती कापूर. क्या बात आहे सर, गव्हर्नमेंटचं काम तुम्ही. वा 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 वा, जोरात झालं पाहिजे दिलीप काकांसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मला भीती वाटत होती तुमच्याकडे येऊ नयेत हे लोक. मला खूप भीती वाटत होती, पण तुम्ही त्यांच्याकडे गेलात. पण माणूस बघा किती मोठा आहे, त्यांनी तुमची ऍड करून दिली 1 मिनिटात. चल एक शेवटचं लायलंय. काय ऍक्च्युली त्याच्यानंतर शेवटचा आऊ पाहिजे. तो थत्ती कापूल डलतो ना. अरे काहीही करायला लावतात ही मंडळी. कसं पाहिजे तुला? आऊ आऊ. ओके नेली, चल जा आता, जा चल. आऊ. आय लव्ह यू. थँक्यू सर, थँक्यू. तुमचे सरकारी ऑफिसर बोलवा की त्यांना जरा. तर सरकारी ऑफिसर भारत गणेशपुरे यांना एकदा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आमंत्रित करूयात. आणि त्यांची मुलगी पण येऊ दे. त्याची मुलगी बरोबर श्रेया बुगडे यांनाही पुन्हा एकदा या मंचावरती मी बोलावतो. भारत आणि श्रेया हे सुद्धा पोस्टर बॉईज मध्ये आहेत. तर काय साधारणपणे त्यांचा रोल आहे तुम्हीच सांगा सर. तर हा या पोस्टर बॉईजमध्ये एक सरकारी अधिकारी आहे, तुळपुळे जिल्हा आरोग्य अधिकारीच आहे तो. आणि आमच्या तिघांचा सीन आहे त्याच्याबरोबर. आणि हा डायरेक्ट त्या सरकारी ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड करतो. आणि याला आम्ही आवरायचा प्रयत्न करतो. आणि मी खरंच तुला सांगतो, सिनेमातला वन ऑफ द बेस्ट सीन्स भारतनं जो सीन केलाय, आज द्वितीय सीन, आज द्वितीय. शूटिंग करताना आम्हाला हसू आवरणं कठीण गेलं याचे रिॲक्शन बघून. हो. आणि म्हणजे मुश्किलीने आवरला मी हसू. तो एवढे तिघजण अंगावर आल्यानंतर डायबेटीस असलेला हा सरकारी अधिकारी भसाभसा साखर खाऊ लागतो. आणि एका घाबरलेल्या माणसाची भूमिका भारतनं करणं खरं चॅलेंजिंगच आहे त्याच्यासाठी. पण त्यानं जो काय रोल केला ना, मी तुम्हाला सांगतो, म्हणजे पोस्टर बॉईज भारतसाठी म्हणून सुद्धा बघायला हरकत नाही, एवढा अप्रतिम. आणि ते तसंच मला श्रेयाबद्दल म्हणायचं आहे. सिनेमामध्ये तिचा एक अप्रतिम कॅरेक्टर आहे. आत्ता तिनं जे इथं काम केलं ना, त्या नटाला बोलतं करणं, तसं ती त्या सिनेमामध्ये पोस्टर बॉईज नवऱ्याला बोलतं करते. आणि त्याचे सगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. आणि सगळी भंभेरी उडते. ती उत्तम ॲक्ट्रेस आहे. मी तिचे पहिल्या एकांकिकेपासून काम पाहिलंय. आणि सिनेमात अप्रतिम काम, अप्रतिम काम. क्या बात, क्या बात.